जी न्यूज गणराज्य की बात, सत्य जे आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आताची महत्त्वाची बातमी, जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। मढी येथील सरपंच संजय मरकड आणि इतर 9 हिंदुत्ववादी कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ गेल्या 2 दिवसांपासून अहिल्यानगरमधील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा मुख्य मागणी म्हणजे अहिल्यानगरमधील सर्व मशिदींवरील भोंगे त्वरित काढावे, अवैध कत्तलखाने बंद करून गायींना अभ्यदान द्यावे। मात्र दुर्दैवाने 2 दिवस उलटून गेले तरीही ना जिल्हाधिकाऱ्यांनी ना एसपींनी यावर कोणतीही कारवाई केली आहे। इतकंच नव्हे तर उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असलेले मेडिकल पथकही अद्याप पोहोचलेले नाही। संजय मरकड आणि इतर कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे। या आंदोलनाला नगर जिल्ह्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे। आज या ठिकाणी उत्कर्ष गीते, अजिंक्याजी गुरवे, भाजपचे पदाधिकारी करंजी ढापसे उर्फ बंटी आणि इतर नेत्यांनी भेट देऊन सरकार आणि प्रशासनास इशारा दिला आहे। उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही इजा झाली तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनाची राहील आणि त्यानंतर आणखी मोठा आंदोलन उभारलं जाईल, प्रसंगी उत्कर्ष गीते म्हणाले। हरिओम नमस्कार। काल दिवसभरापासून आजचा दुसरा दिवस आहे। संजयजी मरकड मढी देवस्थानचे अध्यक्ष असून ते मढीचे सरपंच देखील आहेत। ते 2 दिवसापासून सलग या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे। त्यांची मागणी एकदम रास्त आहे। त्यांची मागणी ही आहे की हिंदू समाजाला संरक्षण मिळावं। ते संरक्षण मशिदीवरचे भोंगे काढून व आजूबाजूला नगर जिल्ह्याभर जे अवैध कत्तलखाने चालू आहेत ते त्वरित बुलडोज करून बंद करून हिंदू समाजाला संरक्षण मिळावं। लक्षात असू द्या, संविधानाने आपल्याला आदेश दिलेला आहे की गौरक्षा ही व्हायला हवी। कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे की गौरक्षा हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। असं असून देखील जे संविधानाचे रक्षक आहे पोलीस प्रशासन आहे, ते पोलीस प्रशासन ज्यावेळेस गायी कापली जाते त्यावेळेस निमूटपणे पाहत बसतात। त्यांच्या समोरून गायीची कत्तल होते, गायीचं मांस विकलं जातं, पण पोलीस प्रशासन कुठेतरी हातबल आपल्याला दिसतं। याचं कारण म्हणजे पूर्णपणे आर्थिक जे गैरव्यवहार पोलीस कर्मचारी आणि कसायांमध्ये होतात हे त्याला कारणीभूत आहे। दुसरी घटना अशी की अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्याभर छोटं जरी गुंबद असलं तरी त्याच्यावर मोठे मोठे लाऊडस्पीकर लावले जातात। मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, काश्मीरमधली घटना ताजी आहे। काश्मीरमध्ये याच लाऊडस्पीकरवरून रलीफ गलीफ जलीफ म्हणजे हिंदूंनो तुम्ही इथून पळून जा, तुम्ही एकटे पळून जा, तुमच्या बायका पोरं इकडेच ठेवा, नाहीतर इस्लाम धर्म स्वीकारा, अशा घोषणा आणि असे आव्हान त्या मशिदीवरच्या भोंग्यांवरून दिले। मला एक सांगा, जर ह्या राज्याने प्रत्येक नागरिकाची सुरक्षतेची जबाबदारी ज्यावेळेस घेतलेली आहे तर ह्या राज्याचं काम नाही का की राज्यामधल्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षा व्हायला हवी? जर भविष्यामध्ये मशिदींमधून असे आदेश निघले तर राज्य याच्यासाठी काय करणार आहे? अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व एसपींनी संगनमत करून त्वरित त्याच्यावर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होऊ शकतं। जर तुम्ही आमची सुरक्षा करत नसाल तर आम्हाला कठोर पावलं उचलून आमची सुरक्षा करणं भाग आहे। तर गेले 2 महिन्यापासून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीनदोस्त करण्यात यावेत आणि मस्जिदीवरचे स्पीकर भोंगे खाली घेण्यात यावेत आणि त्यानंतर जर कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर गोहत्या होत असेल तर त्या PI वर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलोय। कालपासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला साधू संत, आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, साधू संतांची भूमी आहे, साधू संत 2 दिवसापासून या ठिकाणी उपाशी बसलेले आहेत। गोमाता काल इकडे 2 दिवसापासून उपाशी होत्या, त्यांना आज आम्ही चारा दिला, त्यांना बिचाऱ्यांना उपाशी कशाला ठेवायचं? असं असतानाही प्रशासनाला कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नाही। एवढं तर सोडा, अजून आमचं मेडिकल पण झालेलं नाही, कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नाही आणि म्हणून आम्हाला प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की याची दखल घेऊन लवकरात लवकर हे बुलडोजर लावून कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात यावे, नाहीतर आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र प्रमाणामध्ये आंदोलन उभा करावे लागेल।